ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कबुतरांना खाद्य टाकण्यास महापालिकेने मनाई केली असताना सुद्धा मस्जिद बंदर रेल्वे लगत आपण जर बघितलं इथे सर्रासपणे कबुतरांना खाद्य आणि दाणे टाकले जात आहेत। मी सध्या मस्जिद बंदर रेल्वे लगतच आहे आणि आपण जर ह्या ठिकाणी बघितलं मस्जिद बंदर रेल्वे स्थानकालगत आता नव्याने अवैध कबूतरखाना आता सुरू होतोय का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। कारण की कबुतरांना खाद्य घालण्यास महापालिकेने मनाई केली होती, असं असताना देखील या ठिकाणी आता नवीन कबूतरखाना सुरू होतोय का असा देखील प्रश्न उपस्थित झाला। कारण की या ठिकाणी आपण बघितलं की एका शेडवर हे आता कबुतरांना या ठिकाणी दाणे टाकले जात आहेत, त्यांना खाद्य टाकले जातात। सकाळच्या सुमारास आपण जर बघितलं या ठिकाणी ज्वारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी जे प्रवासी असतील किंवा जे इकडचे नागरिक असतील ते आता या कबुतरांना खाद्य टाकले जात आहेत। मात्र एकीकडे महापालिकेने कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई केली असताना देखील आता मस्जिद बंदर रेल्वे लगत आता ह्या कबुतरांना या ठिकाणी खाद्य आणि दाणे टाकले जात आहेत आणि त्यामुळे कबुतरांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की दादरच्या कबुतरखानामध्ये कबुतरखाना बंद केल्यानंतर अनेक ठिकाणी कबुतरांना सर्रासपणे काही नागरिक या ठिकाणी खाद्य टाकले जातात आणि तसंच आता मस्जिद बंदर देखील आता रेल्वे लगतच या ठिकाणी आता नवा अवैध कबूतरखाना सुरू होते का असा प्रश्न निमित्त झाला। कारण की महापालिका आता ह्या कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यावर कारवाई काय करते ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण या ठिकाणी बघितलं तरी मोठ्या प्रमाणात आता कबुतरांची संख्या देखील या ठिकाणी वाढताना पाहायला मिळत आहे। कारण की कबुतरांची विष्ठा आणि पिसामुळे जो त्रास होतो त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जे नागरिक आहेत ते लढा देत होते आणि त्यामुळे दादरच्या कबुतरखान्यावर बंदी घातली होती। मात्र आता मस्जिद बंदरच्या रेल्वे लगत आता या ठिकाणी देखील आता आपल्याला पाहायला मिळत आहे की नव्या कबुतरखाना या ठिकाणी सुरू झालाय का असा प्रश्न निर्माण झाला। कारण की या ठिकाणी जे व्यापारी असतील जे प्रवासी असतील दररोज या कबुतरांना सर्रासपणे खाद्य आणि दाणे या ठिकाणी टाकले जात आहेत। त्यामुळे आता महापालिका यावर जे नागरिक आहे जे प्रवासी असेल जे व्यापारी असेल यांच्यावर काय कारवाई करणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा रोशन गायकवाडसह मयूरज जाधव, TV9 मराठी, मस्जिद बंदर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।